आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नुकसानग्रस्त भागाला प्रति हेक्टरी 25,000 रुपये मदत देण्याची आमदार दिलीप बोरसे यांची मागणी। बागलाण तालुक्यात गेल्या सप्ताहात अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी बाधित पिकांना शासनाकडून प्रति हेक्टरी 25,000 रुपये तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे। याबाबत सोमवारी मुंबई येथे बोरसे यांनी नामदार पाटील यांची भेट घेत उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले आहे। बागलाण तालुक्यात दिनांक 18 व 19 मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीट झाली, त्यामुळे 5,782 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। गारपिटीमुळे हजारो रुपये खर्च करून काढणीवर आलेल्या कांदा, गहू, हरभरा, डाळिंब, पेरू, सीताफळ तसेच भाजीपाला पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। त्यामुळे तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या विभागातर्फे पीक नुकसानीचा अहवाल मागवून बाधित पिकांना प्रति एकरी 25,000 रुपये तात्काळ मदत करावी, जेणेकरून शेतकरी वर्ग पुढील पीक घेऊ शकेल, असे आमदार बोरसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। याबाबत पाटील यांच्याशी आमदार बोरसे यांनी सविस्तर चर्चा करून तालुक्यातील नुकसानीबाबत पूर्ण माहिती दिली असून शेतकऱ्यांवर उद्भवलेल्या आर्थिक संकटाची जाणीव करून दिली आहे। विशेष बाब म्हणजे आमदार पाटील यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याची सूचना केली। साहजिकच यामुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळण्याबाबतची अपेक्षा निर्माण केली जात आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कैलास पवार।